नमस्कार मित्रांनो. तुमचं सर्वांचं स्वागत आहे आमच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. आजच्या ब्लॉगमध्ये आम्ही करणार आहोत ड्रॉइंग चॅलेंज. त्याच्यामध्ये मेकअप चॅलेंज नाही करायचं. आज आम्ही करणार आहोत ड्रॉइंग चॅलेंज. आमच्यासमोर तुम्हाला दिसत असेल खूप सारे कलर्स आहेत. इकडे ऑइल पेस्टल्स कलर्स आहेत. देन आमचा पेपर आम्ही घेऊन बसलेलो आहे. वी आर सेट फॉर द चॅलेंज. तर आजचं चॅलेंज काय आहे? आजच्या चॅलेंजमध्ये असं काही चॅलेंज म्हणजे असं काही ट्विस्ट नाही आहे, पण आम्ही करणार आहोत लँडस्केप पेंटिंग. आणि दोघांनी वेगवेगळे लँडस्केप हे केले, चूज केले. तर कोणाचं पेंटिंग कसं होईल, काय होईल, लेट सी. दोघे पण आम्ही लँडस्केप पेंटिंग करणार आहे, पण दोघांच्या कलर कॉम्बिनेशन मध्ये खूप डिफरन्स आहे एकदम. तर बघूया आपण कसं सर. त्याच्याकरता आम्ही मटेरियल जे यूज केलेले आहे किंवा यूज करणार आहोत, काय नाही व्यक्ती तितक्या प्रकृती, ऑफकोर्स डिफरन्स. मटेरियल जे यूज करणार आहोत ते 2 A4 पेपर व्हर्टिकल. ह्याच्यात मी थोडंसं लाईट ड्रॉइंग केलं, एकदम हलकंसं. सुषमाने पण एक लाईट ड्रॉइंग, दोघांनी सिनेरी घेतलेला आहे आम्ही. आणि आम्ही ॲक्रेलिक कलरमध्ये मी पण केले बघा. आई? मी पण केलंय. हे माझं बरोबर मी पण केले. हे बघा, तुझं दिसत नाही. ठीक आहे. आता माझं ड्रॉइंग एकदम छान दिसायला नको म्हणून ही तुमच्या एकदम क्लोज बसलेली आणि मला एवढं लांब बसवलेलं आहे. पण तिला माहित नाही सिनेरी ही लांबूनच चांगली दिसते, बरोबर आहे. आणि आम्ही त्याच्याकरता वापरणार A4 पेपर, ॲक्रेलिक कलर्सचे जे माझ्याकडे 10 शेड्स आहेत. मिक्स मीडियामध्ये आम्ही यूज करणार आहोत पेस्टल कलरचे. ह्या किती शेड्स आहे तुझ्या? 24. एक मिसिंग आहे. एक आता या 24 शेड्स वापरणार आहे. 24 शेड आणि एक मिसिंग आहे, म्हणजे 23 कलर झाले. आता तुम्ही सांगा एका लँडस्केप मध्ये ही 23 शेड्स वापरणार, थोडं अजुबा आहे. पण बघूया सुषमा काय करते ते. मी काय फर्स्ट करणार म्हणजे मी फक्त कलरचा वॉश मारणार आहे आणि वॉश मारल्यानंतर फक्त डिटेलने काम करणार आहे. आणि सुषमा करणार आहे मिक्स मीडियामध्ये काम, बरोबर आहे. हो, येस. म्हणजे मला ऍक्च्युली माझा फेवरेट आहे ऑइल पेस्टल. ऑइल पेस्टलमध्ये मी जेवढं चांगलं काम करू शकते तेवढं मी वॉटर पोस्टर कलरमध्ये तितकं तुम्हीच सांगा. आता झाल्यावर कलर मिक्स करायला पाणी पण घेतलेलं आहे. ब्रश धुवायला पण मी पाणी घेणार आहे, पण सुषमाला बिलकुल नाही देणार आहे. तू माझं पाणी यूज नाही करायचा, ठीक आहे. तू तुझं पाणी घेऊन ये. माझे चॉक पण यूज नाही करायचे. हो, नाही घे सॉरी, घ्या माझं पाणी. मी तुझी चॉक थोडीशी वापरेन ना. ओके, चला मग. सो लेट स्टार्ट. आपण स्टार्ट करूया. माझ्या हाताला त्याची खास सुट्टा असं वाटतं, कधी ड्रॉइंग छान करतो आणि कधी सबस्क्रायबर मला छान छान मार्क देतात, कमेंट देतात छान छान. ह्याची मी वाट बघेन. ओव्हर कॉन्फिडंट. ठीक आहे, बघूया आपण कसं आहे. हातातलं ब्रेसलेट मी काढून ठेवलेले का तर ड्रॉइंग खूप छान व्हावं म्हणून. ओके. आणि मेन म्हणजे मी एक भिंगाचा चष्मा तो एक वापरतो अजून डिटेल करण्यासाठी. तुझ्याकडे चष्मा असेल तू पण घाल ना, चालेल. मी म्हातारी नाहीये चष्मा वापरायला. चष्मा घातला म्हणजे म्हातारा नसतं. आता नंतर काय म्हणणार माहिती, ह्याने चष्मा घातल्यामुळे याचं ड्रॉइंग चांगलं झालं. हे चेटिंग एक्सेप्ट नाही करणार का. चला मी वॉश मारायला सुरुवात करतो, कारण मला फास्ट काम चांगलं संपवायचंय. मला वादविवाद नाही करायचं आहे. बघा ऑरेंज कलर दिसतोय का. मी स्टार्ट करतो. लाईट वॉश मारतो. ड्रॉइंग करायला मजा वेगळी असते. तू काय म्हणते सुषमा? बोलत नाही म्हणजे कॉन्सन्ट्रेशन करते. झालं सुरू. कपडा पण आहे माझ्याकडे ब्रश पुसायला. तू माझा कपडा वापरू शकते सुषमा. त्या इकडे वन साईड. तू मुद्दाम मला डिस्ट्रॅक्ट करतोस. डिस्ट्रॅक्ट काय करायचं, पण मी होणार नाहीये डिस्ट्रॅक्ट. सो यस. वा काय शेड्स आहे. तुम्हाला दिसणार नाही लगेच, पण मी नंतर दाखवेन. तुम्हाला पण आवडेल. एक बेसिक वॉश झालं ना की मी थोडं करून शो करतो मी. हां, आय लाईक दिस, आय लाईक इट. ऑफिसवरून थकून भागून यायचं आणि कॉम्पिटिशनला फेस करायचं याच्या. वा क्या लाईफ आहे. आयडिया याची होती. आयडिया माझी नव्हती, आयडिया तुझी होती. आयडिया नसलं त्यांना दाखवणार का तू. तू आठवड्याभर काहीतरी ब्लॉग करून आपण दाखवायला पाहिजे ना. मग पण तुम्हाला माझी आयडिया नक्की आवडेल. थोडा कॉन्फिडन्स आहे आपल्याला. मस्त, जबरदस्त, एकदम फ्रेश लुक आहे माझ्यासारखा.
तुझ्यावर का कारण एवढी रात्र झाली तरी मी अजून फ्रेश आहे. एवढी जात तरी अरे अभी तो दिन शुरू हो गया भाई रात किधर है अभी दिन और बाकी है तुम्हाला नक्की आवडेल ना माझं ड्रॉइंग स्वतःच कर. नक्की आवडेल मी थोड्या वेळ दाखवेन तुम्हाला बाकी कोणाला काही विचार करू द्या. माझे ब्रश बोलतील का थांब आता बस झालं पण मी थांबणार नाही जोपर्यंत प्रॉपर डिटेलिंग येत नाही ना. काय सुषमा तुला वाटलं आज तू कोणाशी चॅलेंज लावलंय? हम्म? आज चॅलेंज कोणाबरोबर लावलंय? चॅलेंज असं नाही लावला पण एक म्हणजे मी माझा स्वतःचा कॉन्फिडन्स चेक करतो ॲक्च्युली मी असं कोणाशी चॅलेंज नाही लावत मला आवडतं ते. डर गया. डर गया म्हणजे थोडं ते घाबरच लागतं पण तेवढा घाबरलं नाही आहे जेवढं तू म्हणते ना डर गया थोडा मोठा वर झाला. कॉपी. कॉपी कशाला आता पॅचेस मस्त झालं पॅचेस टाकले तर मिक्सिंग तर करणार ना थोडा छोटा ब्रश वापरतात ना खाली पहिले वॉश करून तो डिटेल्स आपल्याला. हा जसं जसं आमचं पॅलेट कलरने मागते ना तसं तसं आमच्या पेपर अशी सुंदर प्रतिकृती चाललेली आहे एकदम. चलो लेट स्टार्ट विथ द वर्क. लेट स्टार्ट म्हणजे तू अजून काय केलेलं आहे? आता मी वॉश दिलाय फक्त वॉश दिले आता मी आता घेते दुसरा कलर. पण आहे ना रात्रीच्या शांततेमध्ये ड्रॉइंग करायला खूप मजा येते असं नाही वाटत तुला? एकदम मजा येते है ना. आणि कसं आपल्याला चॅलेंज एक्सेप्ट करायची सवय एकदम माहिती आहे त्यामुळे जरा जास्त मजा येते. चॅलेंजची माणसं नेहमी एक्सेप्ट केलं पाहिजे आणि त्याला खरं उतरलं पाहिजे है ना. तू काय म्हणते तुझं? हो. तिकडनं भले माझं ड्रॉइंग डिटेल दिसत नसेल पण मी जे जे कलर्स घेतो ना पहिले ऑरेंज घेतला रेड येलो घेतला आणि आता व्हाईट आहे त्याच्यावरून विचार करा की मी किती शेड्स टाकतो इकडे तेव्हा शेड्स टाकतो आणि मिक्सिंग करतो. मिक्सिंग हा ड्राय ब्रश मोठा ब्रश यूज केलेला आहे आणि ड्राय ब्रश मिक्सिंग करतो. असं छान वाटतं सगळं. बंद होतो ना कॅमेरा. बघितलं कॅमेरा बंद झाला की कॉन्फिडन्स थोडा कमी होतो. तिसरा ब्रश घेतला भाई एकाच ब्रश तुझ्याकडे आहे मी तिसरा ब्रश घेतलेला आहे बघ एका हातात माझ्या 3 ब्रश आहेत विचार करा किती काम करतोय मी सूर्यापर्यंत पोहोचलोय मी समजलं तुम्हाला. गुड जॉब. सूर्यापर्यंत थोड्या वेळातच दाखवणार मी तुम्हाला दाखव ना. आता लगेच दाखवलं ना तिचा कॉन्फिडन्स पण वीक होईल ना. मला आवडत नाही कोणाचा कॉन्फिडन्स वीक करणं आपलं काम चांगलं करत राहायचं बस. नको बडवीक. वाह क्या बात है क्या बात है दिखत क्या वाह वाह हिरवे कलर आणि माझे आहे ते ऑरेंज रेड कलर. वा मला ना आवडतं हिरवळ छान निसर्ग त्याच्यातले रंग एकच रंग पण त्याच्या विविध छटा आणि बघूया. आणि मला ना शांततेत काम करायला फार आवडतं. शांततेत कॉन्सन्ट्रेशन आहे. म्हणजे तू त्यांना सांगते का मला टोमणा मारते ते तरी कळते ना आपल्या भाई. मी असं फार अरे बोलत आहे त्यांना पण समजलं ना काय करतोय बाबा. कळेलच त्यांना दिसेल ना आपण काय करतोय कोण काय करतोय. दात मिठा काऊन बोलते ते मी ऐकलं कोण काय करतोय. माझं पाणी पार काळं करून टाकलेलं आहे बघ हे बघ कम्प्लीट काळं पाणी केलेलं आहे. कॅमेरा ऑन आहे आपण बघूया नंतर थोड्या वेळातच की कोणी ब्रश किती वेळा बुडवलाय. ब्रश आहे माझ्या हातात सगळे ब्रश आहे बघ एक सुद्धा ब्रश मी त्याच्यात बुडवत नाही आहे. वा काय मस्त झालेली आहे आय लाईक इट. मिक्सिंग करू का मस्त छान वाटतं. थोडा खालचा कलर टाकतो बघ दाखवते ना मी ठीक आहे. आता कुठला कलर अरे माझ्याकडे वाईट मला डिस्टर्ब करते बोला. हो त्याला वाईट रंग संपलाय. आता नवीन वाईट आहे ना इकडे नशीब असं बोलते की वाईट रंग विलाच नाही संपवला. अरे अभी तो सुरुवात आहे भाई. वा काय बेस्ट टाकलेलं आहे. विनाकारण वा वा वा. आपल्या ड्रॉइंगला वाव करायचं असतं तेव्हा ड्रॉइंग चांगलं होतं. आई गो कचकची तिकडे टाकलं कचकचित कचकचित असं ते वर्डच आहे ते. कचकचित रेड टाकलाय कचकचित ऑरेंज टाकलेलं आहे. झाला काय झालं माझा झालं ड्रॉइंग कम्प्लीट फास्ट चालू मी घाबरलास? बघितलं कॉन्फिडन्स वीक करण्याचे बोलते झालं काहीच नाही झालं आताशी 2-3 टोन टाकलेले फक्त ते झालं. तू घाबरलास ना. घाबरायचं काय
कॉन्फिडन्स आहे भाई आपल्याला. आहा. मस्त बघूया. खूप वर्षांनी ड्रॉइंग करतोय. बघूया जमतं का आपल्याला. सुषमा नेहमी करत असते पण मी खूप वर्षांनी करतोय. खोटा रडा ड्रॉइंग करत असते. इतकं खोटं माणूस कसं बोलू शकतो. हं? झूठ बोले. तुझी कावळ्याची गँग घेऊन चाललेला हा इतका खोटं बोलतो. बघितलं शार्प कशी ती कावाची गँग चालू. कावळा नाही चावणार आहे कावळ्याची गँग. इतकं सुपर झालं ना कलर. तुला माहिती आहे मगासाठी मी ऑब्झर्व करतो ही माझ्याकडे ड्रॉइंगकडे बघतच नाही. का माहिती कारण तिला माहिती आहे तिचा कॉन्फिडन्स वीक होईल. आय नो दॅट. यस ठीक आहे बा आपलं काम आपण करत जायचं. तर कोणाला काय बोलायचं नाही. आपलं सवय कोणाशी जास्त न बोलता काम करत राहायचं. फ्री हँड ड्रॉइंग आहे फ्री हँड. मस्त दाखव तुझं ड्रॉइंग. तू तुझ्या बघ ना ड्रॉइंग मध्ये लक्ष दे ना. तू माझ्याकडे का लक्ष देतोय. म्हणजे एवढं छान झालं ड्रॉइंग. ऑफकोर्स बघितलं कॉन्फिडन्स किती आहे. या बायकांना तर भारी कॉन्फिडन्स दिला. कारण आम्हाला प्रत्येक काम परफेक्शनने करायची सवय असते. येस येस येस. सो आता मला लागणार आहे कोणता कलर. तिला लागणार आहे माझी मदत. नाही घे ना थोडी मदत घे ना. हा घे ना थोडी मदत घे. नकोय मला मदत कोणाची. अगं मला सवय आहे गं. हे घे काय नाही. एक काम कर कॅमेरा ऑफ कर आणि माझी मदत घे. काही गरज नाही. कॅमेरा तुम्हाला म्हणजे मगाशी कॅमेराने बंद केलेला म्हणून बंद केल्यानंतर मला डाऊट आला की माझी मदत घेतली नाही. हे दाखवून तुला त्यांना अजून झालं नाही पण जेवढं झालं तेवढं त्यांना दाखव ना. त्यांना पण वाटतं बघायचं. दाखव का मगाशी बोलत होती आधी तुझं दाखव तुझं. नाही मी दाखवेन माझं काय नाही. आधी तुझं तुम्हाला बघायचं नाही ड्रॉइंग. दाखव दाखव दाखव. अजून पूर्ण नाही झालंय. वाव व्हॉट ओह माय गॉड वाव इट्स अ ब्युटिफुल ड्रॉइंग. येस मस्त काहीच बोललं दाखवलं की दाखवून मोकळी पण आली. असं नाही करायचं. का बस म्हणजे तर मजा केली आता. थांबा माझं पण दाखव तुम्ही. तुला दाखवायचं होतं म्हणून मला आधी दाखवायला लागलं का. असं काय नाही कसं लेडीज फर्स्ट ना म्हणून मी बोलू तुला दाखवून द्या बाबा. तुला पण वाटेल नवरा चांगला आहे आपला. बापरे काय बापरे. आम्ही पेपरला काय केलं म्हणजे पहिले टेप हा पेपर टेपना बॉर्डर मारून दिली म्हणजे जेणेकरून जे कलर्स बाहेर गेलेत ना तर बॉर्डर काढण्यात एकदम कट टू कट स्क्वेअर मिळते. तू मारले ना बॉर्डर सुषमा. सुषमा कलर जरा बॉर्डर कट टू कट आले एकदम. किती फिनिशिंगमध्ये काम करते मुली. बापरे हे बघ पाणी बघ किती काढलं हे बघ. मी चेंज करून येतो पाणी. आपण दोघे पण वापरूया. हा थोडा कॅमेरा स्टॉप कर पाहिजे. ड्रॉइंग करताना कधी पण लक्षात ठेवायचं पाणी नेहमी चेंज करायचं. कारण जर पाणी डार्क झालं तर तुमचं ड्रॉइंग हे काळपट होणार. म्हणून पाणी नेहमी फ्रेश घ्यायचं. आधी बाउल थोडंसं मोठं घ्यायचं. ठीक आहे बरं बोलू सुषमा. किती बडबड करतो हा माणूस. बडबड बोलत राहायला पाहिजे. त्यांना पण कळतं ना बाबा काहीतरी करतात ते लोक. ते चालू आहे. क्लासिक झालं क्लासिक आहे पण मला तो वॉटर इफेक्ट टाकेन ना मग मी त्यांना दाखवेन. समजलं अर्धवट दाखवणार नाही. कॉन्फिडन्स येतो वाव म्हणून तिला दाखवा. तुम्हाला म्हणजे ड्रॉइंग चूज करताना आमचा थोडासा असा वादविवाद झाला हलकासा एकदम. मी हिला बोलले हे ड्रॉइंग आहे ते ड्रॉइंग आहे. ते बोल नाही बाबा मी हेच घेणार. मी बाबा घे तुला जे ड्रॉइंग पाहिजे ते घे. कारण आपण ड्रॉइंगचं वगैरे टेन्शन घेत नाही जास्त. अंडर एस्टिमेट करतोस तुम्हाला. नाही रे विष्णू, हे तुला नाही जमणार. नाही मी तिला बोललो फक्त ते ड्रॉइंग कठीण आहे पण तिने तेच ड्रॉइंग घेतलं म्हणजे म्हण नेहमी म्हणतो तसं की बायकांची सवय असते त्या विचारतात पण करतात मनातच त्यांच्या मनाचं. येस आणि करू द्यायचं त्या करण्यामध्ये एक वेगळी मजा असते. आता तरी दिसेल. त्याने मला अंडर एस्टिमेट केलं होतं आणि म्हणून मी तेच ड्रॉइंग घेतलं जे त्याला वाटत होतं की मी नाही करू शकणार. बट मला त्याला दाखवायचं होतं की मी करू शकणार. आणि ती अंडर एस्टिमेट झाली पण ती झाली ना अंडर एस्टिमेट. तू तेव्हा तू सेम तेच ड्रॉइंग घेतलं ना. हो अंडर एस्टिमेट नाही म्हणत त्याला. तो माझा कॉन्फिडन्स होता म्हणून मी म्हटलं नाही मी आता हेच करणार. मी हेच ड्रॉइंग करणार विलास असं मी म्हटलं त्याला. मला वाटतं हे ड्राय झाल्यावर याला शेट टाकते. हो ड्राय होईल ना. ॲक्च्युली केलं ना जरा.
तुला काय मदत लागली तर घे बाळा, असं काय नाही, नाही. हा चॅलेंज आहे माझं, नाही. मलाच करायचंय. नाही, काही मदत कारण लागली तो नाही. मला तो फार शब्द लागला इथे. जास्त जोरात लागला हो. का? हा. तो फार लागला मला. मी फार हर्ट झाले, हर्ट, की हे तुला जमणार नाही. छोट्या छोट्या गोष्टीला हर्ट होते एकदम. हर्ट झाली मी. बापरे, मारू देऊ नको झोपेत मला. हम्म. वा, आता बोलू का जरा कॉन्सन्ट्रेशन काम करू दे. दिसतंय कॅमेरामध्ये कोण बोलतंय? तुम्हाला डिस्ट्रॅक्ट करतोय. नाही रे बाळा, तुला कोण दिसतंय करणार आहे? तू तुझा ब्राऊन कलर घेऊ शकतो. मी तुझ्यासारखी नाही आहे, तू वापरू शकतोस. ब्राऊन मध्ये थोडासा ब्लॅक टाकला मी. माझे सगळे क्रीम्स, माझे शॅम्पू, माझं कंडिशनर सगळं वापरतो. तुम्ही काय आणि आता कॅमेरासमोर म्हणतो मी कलर देऊ का तुझा? लेडीजची क्रीम वापरून मी करणार काय? मला हा, कळत हा. नाही. हा? ते सुषमा ती गोरवायची क्रीम दे ना जरा. गोरवायची क्रीम. ते म्हणजे लग्न पार्टीमध्ये का तर असं नको व्हायला की ही जास्त गोरी दिसते आणि मी थोडासा कमी दिसतो. म्हणून बोलू थोडीशी क्रीम लावूया. गोरवायची क्रीम. गोरवात नाही, ते टेम्पररी असं होतं. एक असा जोडा चांगला दिसला पाहिजे, आपलं हे मत हे असतं इम्पॉर्टन्स, बाकी काय नाही. जोडा चांगला दिसला पाहिजे. काय होतं म्हणजे एकदम गोरवाची क्रीम लावून मस्त बाहेर पडते, मग मी थोडासा सावळा दिसतो. मग लोक काय म्हणतात? काय म्हणतात? काय नाही म्हणतात. लोक काय म्हणतील म्हणून मला करावं लागतं ते, समजलं? पण वाह! माझ्यासाठी ही मस्त. गोष्ट स्ट्रेस बस्टर वाटते. मला स्ट्रेस कमी करायचं ऍक्च्युली मला हे फार आवडतं. मला असं वाटतं या लाईनला जायला हवं होतं. बॅड लक माझा. ठीक, इतना सन्नाटा क्यों है भाई? आता माझं बेसिक ड्रॉइंग दाखवायची वेळ आलेली. तो दोस्तों अपना दिल थांब के बैठो. चलो भाई, बेसिक ड्रॉइंग झालेलं आहे माझं. काय केलंय हे त्याचं मी लास्ट ब्लॉग मध्ये मी काही स्केचेस केलेले ब्लॅक अँड व्हाईट, ज्याच्यात एक डोळ्याचं हे काढलेलं रिअलिस्टिक डोळा आणि एक अमिताभ बच्चनचं काढलेलं. ते पण ब्लॉग, आधीचे 2 ब्लॉग तुम्ही बघा आणि आम्हाला सांगा की ते तुम्हाला कसे वाटले ते. त्याच्यात मी बेसिक ग्राफ स्केचिंग हे ड्रॉइंग शिकवतोय प्रॉपरली, तर तुम्ही बघा तुम्हाला कसे वाटतात ते. आणि याच्यानंतर नेक्स्ट ब्लॉग हा कलर शेडिंगचा, पेन्सिलचा, हा कलर नाही पेन्सिलचा ब्लॅक अँड व्हाईट शेडिंगचा सुषमा करणार आहे स्वतः, आणि मी फक्त उभारून बघणार आहे सुषमा. हो तर बोल कॅमेरा समोर. अगं तिकडे कॅमेरा समोर हो बोल. हो 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 हो. 3 बार हो का मतलब 1 बार ना होता है. ये मैंने कहीं तो डायलॉग सुना था. चोरलेलं आहे. मी नाही चोरला, मैंने सुना है असं बोललो. ते गोष्टीत नाव अंडर एस्टिमेट करायचं सोडू नको तुम्हाला. लय भारी सुषमा, लय भारी. लय भारी ना? दाखव ना त्यांना, दाखव ना. नको. दाखव का मी काय नाही बोलणार. हा? सांगा त्यांना, तिला दाखव जरा. किती बनाचल विचारले तुझ्या. कसं चलू माझं ड्रॉइंग चांगलं होतं. चलू मी काय करणार. मला जे बघितलं बॅकग्राऊंड दाखवलं तिथे क्लासेस झालेलं बॅकग्राऊंड माझं ना, ते ऑलवेज माझं वर्कच असं असतं ना की बापरे खूप पसंत. खूप असं हो कॉन्सन्ट्रेशन. बाबा, आम्ही असेच जन्माला आलो. हा क्या ड्रॉइंग आहे. वा वा. थुकशील त्याच्यावर. वा वा. थुंकू नको. त्या थुंकण्यामध्ये पण वेगळा कॉन्फिडन्स आहे. हा. आम्ही याच्यात करतो ना, मला टायटस पाहिजे. हा, काय मला गाणं आठवलं. तुम इतना जो मुस्कुरा रहे हो क्या गम है जिसको छुपा बघितलं, क्या गम है जिसको छुपा रहे हो. मेरे को गम है, मेरा ड्रॉइंग तो अच्छा हो रहा है. मेरे को क्या गम है. ये तुला कलर लगा के इधर, मैं भी लगाऊंगा तेरे को कलर. माझी स्किन खराब होईल. हा, माझी खराबच स्किन जशी. माझी स्किन काय बोलणं आहे तुझं. ही खुश काय माहितीये, पण तिला खूप कॉन्फिडन्स आला की ड्रॉइंग खूप चांगलं झालेलं आहे. पण तिला माहित नाही डिसिजन मेकर हे तुम्हीच आहे, आणि तुम्हीच सांगणार आहे हिला की विलाचं ड्रॉइंग चांगलं झाले म्हणून. वोट मलाच द्यायचा वोट. ही खूप चतुर एकदम. अपना काम हो गया है. सूखने कलर. वाह,
ब्रश थोडासा सरकल्यामुळे थोडं ड्रॉइंग तिरकं झालेलं आहे. मला वाटतं कोणाची ते नजर लागली. तुम्हाला माहिती मी आजपर्यंत पुष्कळ ड्रॉइंग पडले, पण एवढं चांगलं ड्रॉइंग हे कधीच झालं नाही जे आज झालेलं आहे. ते माझ्याबरोबर काढतोय ना तू, मग ते कसं आहे, ते थोडंसं असं सावली पडते कोणाची, की माझं काम कसं परफेक्ट आहे ना, त्यामुळे तू थोडंसं माझ्याशी असं चोटपोट लावून काम करतोय ना, त्यामुळे मग तुझं काम अजून चांगलं ती होतं. सावली पडली बोलते. खरं वाटतं का? हो. अगं त्यांना विचारतो तू कसं सांगतो. चला, माझं काम झालेलं आहे. आय एम सॉर्टेड विथ द वॉटर झालं? कलर. नाव आय विल तुझं संपलं पण लवकर. वर्क विथ ऑइल पेस्टल्स. हो ऑइल पेस्टल्स. तू कॉन्फिडन्स मध्ये वीक करते काम संपले बोलून. हा मी कशाला विक करू? प्लीज. कोणता ग्रीन. येस, नाव आय विल वर्क. ऑलिव्ह ग्रीन नाही आहे. ही ज्या इंग्लिश बोलायला सुरुवात केली ना, ही समजा त्याचा कॉन्फिडन्स वीक झालेला आहे. आणि हा जेव्हा जास्त बडबडतो ना, तेव्हा समजायचं की हा घाबरलाय. काही आता मी दाखवतोय ना, हे बघा. वाव, बेसिक शेड्स टाकलेले आहेत. हे बघा, दिसते. आहा, वर स्काय, खाली वॉटर आहे आणि ऑरेंज येलो स्कायचं. हात काढलं का त्यांना बघू दे. मध्ये काय करते? ऑरेंज स्कायचं रिफ्लेक्शन पडलेलं खालच्या वॉटरमध्ये. बघितलं, जरा पण बघत नाही, टेन्शन येतं तिला आहे ना. आता याच्यावर डिटेल्स टाकणार मी. डिटेल्स टाकलं तर अजून मजा येईल. आणि ही जी बॉर्डर जी एक्स्ट्रा कलर्स आहेत ना, हा पेपरची स्ट्रिप काढली नाही चारी साईडने, ही तुम्हाला मस्त बॉर्डर दिसेल. सुषमा, तुझ्या पण ड्रॉइंगला दाखव ना. एक मिनिट. थोडं सुकू द्यायला पाहिजे. तुम्हाला याच्या पुढे पण असे छान छान ब्लॉग बघायचे असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा. सबस्क्राईब याकरता करा की तुम्हाला आमच्या ब्लॉग्समधून काहीतरी नवीन शिकायला पण पडेल आणि आमच्या घरातले गमती बघायला तुम्हाला खूप मजा येईल. क्या बोलत्या बट्ट्या? कॉन्सन्ट्रेट. वा, स्वतःच ड्रॉइंग बोल. वाह, मी पण म्हणतो वाह, क्या ड्रॉइंग आहे मेरा, मस्त, एक नंबर भाई. देखा जी, एक नंबर ड्रॉइंग आहे. कसा जीव झाला बघितलं. टेन्शन आलं तुझ्या? कधीच टेन्शन येत नाही. वाह, मी टेन्शन घेत नाही. टेन्शन देते, टेन्शन घेत नाही. ही टेन्शन देते भाई. चला, डिटेल्स टाकायची वेळ आलेली आता. वा, मस्त झालं ड्रॉइंग. बघू मला एकदा लांबून बघतो मी. येस, आय लाईक इट. आता डिटेल्स टाकतो. सच बात बताओ, इसका ड्राइंग देख के मुझे थोड़ी सी जलन हो रही है. तुझे भी हो रही है क्या मेरी ड्राइंग देख के? नाही. मी जरा पण अजून ऑइल पेस्टलला यूज केलेलं आहे. असं रेस्ट्रिक्शन होतं का की ऑइल पेस्टल यूज नाही करायचे, असं होतं का कुठे? नाही ना. तसं नाही, मला त्यांना काहीतरी चांगलं दाखवायचंय. नाही तर मी काय कचरा दाखवते? तसं नाही ग, हा, मला थोडं चांगलं. चांगलं. हा, आणि मी कचरा आहे. हा, कचरा नाही ग, तुझं पण ड्रॉइंगच आहे, पण एकदा थोडस जरा समजलं. तू जलतोयस माझ्यावर. जलतोय? हो. तुम्ही जेव्हा माझं ड्रॉइंग बघाल ना मित्रांनो, तर तुम्हालाच कळेल मी खरं काय करत होतो. मला भले असते लांब बसवलेले, भले असते तुमच्यापासून मला खूप लांब बसवले आणि ती एवढी जवळ बसलेली आहे, पण तरी पण मी खरा उतरणार आहे. हे परीक्षा की घडी समजेल. मजा आली पण. मजा आली ना. माझ्याबरोबर जे काम करशील त्याच्यात मजा येणार. आय नो दॅट. तुम्हाला कॉम्पिटिशनला केव्हा मजा येते? असे घाबरट कॅन्डिडेट असेल ना की खूप मजा येते एकदम. विचार करते काय बोलू म्हणून. बोल ना भाई. वाह, क्या मजा आ गया. मला वाटतं माझं झालेलं आहे का? काय म्हणते? हो. नीट बघ काहीतरी बाकी असेल. झालं की तुझी? आहे बाकी आहे काहीतरी मित्रांनो, बाकी आहे. बाकी काय पण बाकी मध्येच आहे? बोलते माझं झाले. मला घाबरतच विचार मला. काय पाहिजे मला, काय पाहिजे? येस, माझा ग्रे कलर नाही मध्ये यार. वाह, आय लव्ह दिस. तुम्हाला सांगू, तुम्हाला खरंच मजा येईल ड्रॉइंग बघून.
एवढा माझा कॉन्फिडन्स आहे माहिती. आणि नक्की तुम्ही कमेंट करून सांगाल की विलास यू आर सुपर आर्टिस्ट. मॅडम काय बोलले नाही म्हणजे त्यांना पण पटलं वाटतं. काय बाळा, काय बच्चा, मेरा बच्चा. अपना बच्चा सोफे पे ही सो गया. चला आता आलेली आहे वेळ ड्रॉइंग दाखवण्याची. माझं जे अगोदर झालंय ना, माझं त्याला असं असं इन्सिक्युरिटी आली. माइंड वीक करते माझंही. इनसिक्युरिटी बोलून 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 माझ्या सिक्युरिटीची पाठ लावून टाकली. मी डिटेल्स टाकते बघून नाही पेज तर घासायला सुरुवात केलेली एकदम. काय डिटेल्स काम आपलं एकदम सॉफ्टनेस आणतो आपण. असं फील झालं पाहिजे ड्रॉइंग. ड्रॉइंग हे नुसतं ड्रॉइंग नको माझा वाटायला. रस्ता चमकतोय माहितीये का. जर रस्ता चमकतोय काय, ज्यावेळेस माझं ड्रॉइंग बघेल ना तर हिचे डोळे चमकणार आहेत. आता तर माझं खरोखरच संपलंय. पेस्टर घासले पेस्टरला तू संपणार का नाही. एवढं पेस्टरला घासलेस तू. माझं पण संपलेलं आहे पण मला काय म्हणजे असं डिटेल जास्त टाकायची सवय आहे ना अशी एकदा. पॅकिंग कर तो पण मी आवडतो. हा घड्याळात किती वाजले माहितीये का फ्रेंड्स. वाजलेत 12:05 आणि उद्या परत जायचंय जॉबसाठी. उद्या वर्किंग आहे, सुट्टी नाहीये. सुट्टीची आम्ही वाट बघत असतो लिटरली. का तर नवीन एक लॉग बघून आम्ही टाकण्यासाठी वाट बघत असतो की आम्हाला कधी सुट्टी भेटते. ॲक्च्युली मी 7 वाजता आले, त्याच्यानंतर स्वयंपाक, नंतर जेवण. ह्याचं जिमवरून आलं, मग ह्याने ह्याचं बनवलं आणि मी मग जेवले, मुलींना जेवायला दिलं. मग नंतर किचन आम्ही दोघांनी मिळून आवरलं आणि आम्ही नंतर हा व्लॉग करायला बसलो. ॲक्च्युली ब्लॉगसाठी 5:30ला आलो, 6:30ला जिमला गेलो. 1 तास जिमवरून आलो 7-7:30ला आणि मग ब्लॉगची तयारी करेपर्यंत 1-2 तास निघून गेले. मग मध्ये भूक लागली, मध्ये जेवण घेतलं आम्ही. काय करणार बघा, करायचं तर आहे. अरे बस बस बस, इतका तू घाबरतोस मला. घाबरत नाही ग मला नाही, माझ्या आर्टला मला actually काय म्हणते डिटेल्स सगळ्याची सवय आहे मला. आणि मी जेवढे डिटेल्स टाकतो ड्रॉइंग मध्ये हे चांगलं थरथरायला लागतं. असं 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 थरथरायला. काही बोलायचं काही. केव्हापासून तू डिटेल टाकतोय. भाई डिटेल टाकले पाहिजे ना, त्यांना काहीतरी चांगलं दाखवायचं. आपलं थोडंसं घाई 10 वेळा तर पाणी आणायला उठलो, तुम्ही विचार केला ना. ते काय आता सुषमा समोर काहीतरी चांगलं दिसायला पाहिजे ना, म्हणून डिटेल काम चालू आहे. काहीतरी चांगलं वाटायला पाहिजे माझ्या ड्रॉइंगमध्ये, नाही तर पब्लिक कमेंट करून तिलाच बोलेल, वाव सुषमाजी, वाव ग्रेट जॉब. मागे असं झालं फेस मेकअपचं चॅलेंज, हॅलोविन फेस मेकअपचं चॅलेंज केलेला आणि हिने एवढा वेळ घेतला फेस मेकअपला की मला एंडिंगला वेळच नाही मिळाला. शेवटी एडिट करावं लागलं. माझे मित्र बोलले, अरे तू आर्टिस्ट आहे, तू क्यू पिछे रह गया. आता त्यांना काय सांगू की खरं काय घडलेलं म्हणून काय सांगू. चला, सो हू इज द रिअल आर्टिस्ट. वेट आय एम कमिंग. मी दाखवते आता, कारण तू हारला. वेट रे बेटा. कारण मला झोप आली आता. ओके मला पण झोप आली. मैं भी सोने वाला हूँ. वेट. बॉर्डर न काढता दाखवतो, मग बॉर्डर काढून दाखवतो का. हे बघा,
येस युअर लेडीज फर्स्ट काय नको नाही लेडीज फर्स्ट पहिले लेडीज दाखवणार आहे. नाही तुझं दाखव आधी. दाखव ना धॅन हे आहे हिरवळ सुषमाचं ड्रॉइंग ज्याचा तिने हिरवा कलर जास्त वापरलेला आहे आणि फ्रेश लुक देण्याचा प्रयत्न केला. आणि धॅन तुम्हाला माझी ड्रॉइंग बघण्याची खूप उत्सुकता आहे हे मला माहिती आहे आणि मी ते प्रेझेंट करतोय. वा 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 लुक यस नाईस ना सुषमा जवळ दाखव जरा एकदम क्लोजअप घेऊन ये दिसते ना. वाव बोला मित्रांनो कसं वाटलं. सो अशा पद्धतीने आजचा ड्रॉइंग चॅलेंज विदाउट एनी ट्विस्ट हे border. कंप्लीट झालेला आहे. बॉर्डर काढून ही बॉर्डर पहिले आम्ही काढतो मग दाखवतो. बॉर्डर काढ फटाफट एकदम स्लोली काढा काही नको बोलू. पेपर फाटला तर मला सांग. नाही म्हटणार पेपर तू काढतो का? काढतो ना मी. एकदम स्लोली एकदम स्लोली. हा यस 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 फाटतोय रे पेपर. नाही फाटणार हे बघ इकडनं काढ. हे बघ ह्या मित्रांनो हे बघा बॉर्डर काढून दाखवतो. हे बघा दिसतंय हे बघ सुषमा. यस 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 तू लावली का पण मला कळलं. नाही मी काढतो ना थांब ना. तूच काढ यार. हा तू माझं बॉर्डर काढून देतो म्हणजे फाटणार ना कशाला फाटणार पेपर टेप. ए मला पण जमलं. हे बघा मित्रांनो हे बघा निघते हे बघा तुम्हाला दाखवत काढतो. हे बघा आता हे बघा कट टू कट पेपर फाटतोय. हे काय पण पेपर नाही फाटलाय घाबरू नको त्यांना हा म्हणजे त्या हा त्यांना दाखवणार ना कसं करतात ते. हे बघा पहिले काढतो जास्त जास्त पेपरचा एक लेअर आहे ना तो हे करणार खेचून घेणार. मजा येते रे पण हे टेप काढायला. नाही टेप काढल्यानंतर जे दिसतंय ना हा आता बघा हे उलट ड्रॉइंग आहे. हा टेप काढल्यानंतर फिनिशिंग बघा हा बघा है ना हा फिनिशिंग पार्ट. येस 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 वाव यस आय डिड इट. आता ड्रॉइंग बघा कसं वाटतंय एकदम कट टू कट विथ बॉर्डर काढल्यानंतर बॉर्डर सकट वाटते. हे दिसतंय का तुमच्याकडे त्यांना दिसतंय का स्क्रीनला टच कर एकदा. आता ड्रॉइंग बघा नीट अँड क्लीन एकदम मस्त. जा जवळ जा घुस तिकडे घुस. यस दिस इज माय ड्रॉइंग आय लव्ह इट. झालं एकदाच. तुझं ड्रॉइंग दाखव ना त्यांना. सो अशा पद्धतीने Actually सांगू? आमच्या ड्रॉइंग चॅलेंजच्या लँडस्केप ड्रॉइंग चॅलेंजच्या ब्लॉगची पूर्तता झालेली आहे. ऍक्च्युअली आणि सुषमाचं ड्रॉइंग चांगलं झालं बघा अशा पद्धतीने हे ड्रॉइंग किती सुंदर दिसत आहे हा ना. हे बघ हे पण चांगलं दिसते. हा छान तुझं दिसतंय. दाखव तुझं हिचं 3D झालेलं ऍक्च्युली. वाव सुषमा रिअली नाईस केलेलं. एक मिनिट थोडंसं वर उचल. यस बघितलं हिने 3D ड्रॉइंग केलेलं आहे दिसते. मला पण येतं थोडं हे आता आपल्या दोघांचं एकच ड्रॉइंग येतं दाखव. मला पण. आम्ही कलर कॉम्बिनेशन थोडी आता आपण डिफरंट. दोघं सोबत दाखवूया. येस येस सो मी क्लॅप करतो. क्लॅप. व्हेरी गुड व्हेरी नाईस. मला असं वाटतं दोघांचं पण ड्रॉइंग चांगलं झालेलं आहे. तरी पण तुम्ही कमेंट मध्ये सांगा. तरी पण ऍज अ फन म्हणून तुम्ही कमेंट मध्ये सांगा की कोणाचं ड्रॉइंग सर्वात बेस्ट झालेली आहे. मला माहिती आहे तुम्ही मलाच देणार मार्क पण मी सांगू मला नका देऊ. तिला वाईट वाटेल. तुझा चेहरा दिसत नाहीये. अच्छा दिसत नाही दिसत नाहीये चेहरा. ऍक्च्युली ना ऍक्च्युली मला ड्रॉइंगला तुम्ही मार्क दिले तर मला डाऊट आहे. ऑफकोर्स यू आर अन आर्टिस्ट. यू आर अन आर्टिस्ट. मला डाऊट आहे की हिला वाईट तू ड्रॉइंग कॉलेज म्हणून तुझं एज्युकेशन केलेलं आहे आणि मी ऍज अ हॉबी मला आवड आहे आणि म्हणून मी करते. सो बरोबर. सो हिला मार्क द्या प्लीज. यावेळेस मला नका देऊ. हिला कमेंट प्रत्येक वेळी मलाच गुड म्हणायला कमेंट मध्ये प्लीज. मला आवडेल ते. हा ओके ठीक आहे. मी तुझी बाजू घेतलेली आहे. बाजू घेणं भागच आहे कारण तुला माहितीये काय माहितीये मलाच कमेंट जास्त येणार आहे. पण सांगू खरंच हिचं ड्रॉइंग 3D दिसते. अगं मी दाखवते ना. नाही आता मला खूप झोप आलेली चलो आहे. ओके हिचं ड्रॉइंग खरंच 3D दिसते. माझं फ्लॅट मध्ये आहे म्हणजे डेफ्ट आहे पण हिच्या ड्रॉइंगला जास्त डेफ्ट आहे कारण म्हणजे मला पर्स्पेक्टिव्ह ना अँगल नेहमी जास्त असं आहे. वाटतं की फिरायला जावं तर अशा शांत ठिकाणी जिथे हिरवळ आहे खूप छान निसर्ग आहे मला पहिल्यापासूनच. आणि
तिथे शांततेत फक्त बसून तो निसर्ग डोळ्यात बघायला मला आवडतो. आणि विलास अशा वेळेस बडबड 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 करत असतो, जे मला अजिबात नाही आवडत. सॉरी, कॅमेरा हल्ला. तुम्ही सांगा बरोबर. कारण मला आवडतं की तो निसर्ग असा ऍब्झॉर्ब करायला खूप तुला आवडतो. बोलून देणं नाही, शांततेत ठरवून एकटक त्याच्याकडे बघत राहायचं हम्म. आणि ती मुवमेंट जगायची, ती मुवमेंट आपल्यामध्ये साठवून ठेवायची, आणि त्यातूनच हे ड्रॉइंग म्हणजे माइंडमध्ये एक रिलॅक्सेशन. तुम्ही पण असे छान छान ड्रॉइंग काढायला शिका. नसेल काढता येत तर आम्ही शिकवतो, आमच्याकडनं शिका. माझे ब्लॉग ड्रॉइंगचे पण असणार आहे, एंटरटेन तर असणारच आहे, पण ड्रॉइंगचे पण आमचे ब्लॉग्स असणार आहेत. चालेल. ओके. आता आम्ही झोपतो, 12 वाजून गेलेले. थँक्यू सो मच. इथेच आपण ब्लॉग आम्हाला संपूया आणि याच्या पुढे विलास बोलेल. थँक्यू सो मच आम्हाला एवढा वेळ दिल्याबद्दल. आणि एक गोष्ट करायला विसरू नका, आमच्या ब्लॉग्सला, आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करायला नक्की करा सबस्क्राईब, जेणेकरून आम्हाला अजून इन्स्पिरेशन तुमचं वाढेल आणि आम्ही अजून तुम्हाला छान छान ब्लॉग दाखवू. थँक्यू सो मच अँड बाय बाय. गुड नाईट.